नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण श्रीगोंदा तालुक्यामध्ये मसेगाव ह्या गाव शेतकरी आहेत आणि ते शेतकरी साधारण त्यांनी आपल्याकडून 5 एकर पेरूचा बाग लावला आहे आणि त्यांच्याकडून आपण पेरूबद्दल तर आपण त्यांच्याकडून 2 शब्द ऐकू. कारण की पेरू क्षेत्रामध्ये ते नवीनच आहेत. ते साधारण पुणे महानगरपालिकेमध्ये असतात आणि त्यांच्याकडे गावाकडे भरपूर शेती होती. थोडंसं आधुनिक करण्याबद्दल ते आपल्याकडे आलते, आमची शेती बघितली आणि आमच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांचा 5 एकरचा प्लॉट आज डेव्हलप झाला आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. तुम्हाला ही पेरू शेती कशी वाटली पहिल्यांदा? कसं आहे की या भागामध्ये आमच्याकडे कायम कांदा घे, कुठे ऊस घे, पण आता ते परवडत नाही, कांदा तर परवडत नाही. म्हणून मग आम्ही सुरुवात केली, म्हटलं आता काहीतरी वेगळीकडे वळावं. हां. म्हणून तुमचं नाव ऐकलं आपले हायटेक नर्सरी. त्या ठिकाणी मग आम्ही आलो, तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलं. झाडं पाहिजे, तुम्ही चांगल्या प्रतीची झाडं दिली. आज जवळजवळ 11 महिन्याची झाडं झाली आणि त्याला आता आपण फळ धरलेलं आहे. 9व्या महिन्यातच फळ धरलं त्याला. आता 11 महिन्याची झाडं झालेत. पहा तुम्ही कसं आहे तुम्हाला साधारण तरी तुम्ही झाड लावण्यापासून 8व्या-9व्या महिन्यात बाग धरलं. आता पूर्ण तुम्ही बघू शकता की आता ही सगळी बाग आता फॉर्म लावण्याच्या स्टेजमध्ये आहे. साधारण एक 10-15 दिवसात पूर्ण फॉर्म लागेल. म्हणजे तुम्ही 8व्या-9व्या महिन्यात बाग धरून साधारण 1.5 वर्षात तुम्ही त्याचा पहिला बहार धरला. त्यामुळे तुम्हाला बाग सुद्धा तुमची खूप छान झाली आणि बाग एकदम डेव्हलप झाली. आणि आमच्याकडे कसं आहे की डेव्हलप करण्याच्या पाठीमाग कदम साहेबांचा हात आहे. त्यांनी सुरुवाती लागवडीपासून त्याला कुठला डोस द्यायचा, काय सुरुवात करायची, कसं करायचं, सर्व त्यांचं नियोजन आहे. आमचं एक नर्सरीचं उद्दिष्ट आहे. कारण मी एक मोठा शेतकरी आहे. मी करता मी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याला एक प्रोत्साहन म्हणा, सुधारण्याचं नियोजन म्हणा. कारण की काय होतं, जे शेतकरी आपले पारंपरिक शेती करतात, बरोबर, शेती आहे, पाणी आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण नॉलेज नसल्यामुळे ते करू शकत नाही. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना त्याचं लागणार रोप, एकदम क्वालिटीचं रोप, लागणारी माहिती, मार्गदर्शन, प्लस जे शेतकरी नवीन आहेत त्यांच्यासाठी आम्ही कन्सल्टंट सुद्धा प्रोव्हाइड करून देतो. कारण कन्सल्टंट शेतकऱ्याला देण्याचा हेतू म्हणजे आहे, आज तुम्ही सर्व्हिसला आहे, पण ह्याला जे काय गोष्टी करायची, कन्सल्टंट तुम्हाला 1 महिन्याच्या बागेत आणि ते आल्यानंतर मग तुम्हाला ते बघून करणं सोपं जातं. त्यामुळे व्हिजिट वेळच्या वेळेला असते. आपण फोन करून विचारलं तरी ते आम्हाला सांगत असतात की बाबा हे करायचं, ते करायचं. आणि त्यामुळं कसं आहे की जर तुम्हाला कन्सल्टंट नसले तर आता ते तुम्हाला जे साधारण 20-25 लाखाचा माल होणार आहे, जर तुम्ही जर ठुल नसता तर तुम्हाला हा सुद्धा माल नसता ना. आम्हाला घ्यावा का नाही घ्यावा आज प्रश्न पडला असता ना. झाड वर्षाचं झालं नाही, धरायची की नाही धरायची, इथून सुरुवात होती. झाड बारीक आहेत, कसं होईल, काय होईल. पण आता ते कदम साहेब तुम्ही कन्सल्टंट ठेवल्यामुळे तुम्हाला त्याचा 100% फायदा, 100%. 2 पैसे गेले पण तुम्हाला त्याचे 10 पैसे 100% त्याचे वसूल होतील असं. आणि काय अडचण नाही. आम्ही शेतकऱ्याला नुसतं, आमचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न व्हावं. आम्ही शेतकऱ्याला लागणारी रोपं, लागणारी माहिती, मार्गदर्शन, प्लस कन्सल्टंट, प्लस फॉर्म बसवणारी टीम, प्लस सगळ्यात शेवट येतो आयटम विक्रीचा. व्यापारी सुद्धा आम्ही अख्ख्या शेतकऱ्याला देत असतो. कारण आपलं त्याच्यामधलं काम आहे. बरोबर. आता आम्ही नुसतं स्टेटस ठेवलं की आम्हाला कितीतरी लोकांचे, व्यापाऱ्यांचे फोन येतात, शेत आहे का माल, आहे का माल. ह्याचा फायदा काय होतो, शेतकऱ्याला व्यापारी चांगला भेटतो. कारण की आपल्याला सगळं पूर्ण आम्ही फॉर्म लावणार. काय होतं, सगळ्यात महत्वाचा विषय आहे, फॉर्म लावा, लेबर नसतं. तर आम्ही आजकाल काय केलं, आमच्याकडे साधारण 300-400 UP बिहारचं जे आहे लेबर आहे फॉर्म लावण्यासाठी, आम्ही त्याच्या टीम आणल्यात आणि शेतकऱ्यांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या टीम सुद्धा प्रोव्हाइड करून देतो. म्हणजे तुम्हाला त्या फॉर्मच्या गाडीमध्येच लेबर येणार साधारण 40-50 आणि तुमचं 2 दिवसात अख्खं फॉर्म बी लावून जाणार आणि सगळं बसून जाणार. कारण काय होतं, ह्या सिस्टीम आज तुम्ही लोकल लेबर करून जर फॉर्म लावायचं म्हणलं की साधारण तुमचं ते दिवसाला 300 सुद्धा फॉर्म बसत नाही. आणि सकाळी 11 वाजता येणार, डायरेक्ट 5 वाजता सुटणार, मग त्यात पडत नाही. पण ते जी लोक येतात ते सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ते दिवसाला 50,000 ते 60,000 फॉर्म बसतात. मग त्यामुळे आपलं फास्ट काम होतं आणि आपल्याला त्याचं जास्त हेडेक राहत नाही. जय हिंद. नमस्कार.